नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी वैशाली कदम। आज आपण घरगुती पद्धतीने चिकन पकोडे करणार आहोत। हे पकोडे आपल्या मॅगडीमध्ये मिळतात, तसेच घरगुती प्रकारचे आपण करणार आहोत। चला तर मग त्याला लागणारी सामग्री सगळे आपल्या घरी असते, याच सामग्रीमध्ये आपण चिकन पकोडे करणार आहोत। खूप छान, खायला टेस्टी लागतात। पकोडे करण्यासाठी लागणारी सामग्री 500 ग्रॅम बोनलेस चिकन, 2 चमचे बेसन पीठ, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, 2 अंडी, दही, कोथिंबीर, हळद, लिंबू, मीठ, आलं, लसूण, कोथिंबीर पेस्ट करून घेतलेली आहे, चाट मसाला, धनेपूड, गरम मसाला, मिरची पूड आणि काश्मीरी मिरची पावडर, तेल, थोडंसं पाणी, एवढं साहित्य चिकन पकोड्याला लागतं। चवीनुसार मीठ, दही मी 2 चमचे घेते, छोटे चमचे आहेत, अर्धा लिंबाचा रस, पाव चमचा हळद, काश्मीरी मिरची पूड 2 चमचे, कारण ह्याच्याने रंग सुंदर येणार। मी तिखट कमी करते, तुम्हाला लागेल तिखट घाला। मी पाव घेतलाय तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा चाट मसाला, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे लसूण, अद्रक, कोथिंबीर, 3 चमचे बेसन पीठ, तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता, कॉर्नफ्लॉवर 3 चमचे, एक अंडा, हे सगळं आपण हाताने मिक्स करून घ्यायचंय आणि 30 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवून द्यायचंय। तिखट वगैरे आपल्या आवडीनुसार घाला। ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ घेतलंय, तुम्ही तांदळाची पिठी पण टाकू शकता। कॉर्नफ्लॉवर नसेल तर आपण तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल। त्यात आपण सगळं असं एकजीव केलंय। आता मी याच्यावर कोथिंबीर टाकून हलवणार आणि मग हे 30 मिनिटासाठी आपण ठेवून द्यायचं। हे कसं झटपट होणारे पकोडे आहेत, त्याला काही वेळ लागत नाहीये। बघा, हे सगळं पटकन आता मॅरिनेट करायला 30 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवून देऊया। आता आपण कढई ठेवून कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे। आता आपण पकोडे सोडणार आहोत। आता 30 मिनिटं झालेली आहेत मॅरिनेटला। आता आपण झाकण काढून घेऊया आणि ह्या चमच्याने पूर्ण तेल तापेपर्यंत पूर्ण असं मिक्स करून घेऊया। आता बघा, तेलाला व्यवस्थित उकळी आलेली आहे, म्हणजे आपण पकोडे टाकू शकतो। पण आपण तापलेलं तेल आहे ना, तर थोडा गॅस छोटा करूया, 2 वरच ठेवूया, कारण आता एकदम तापलं ना आणि टाकलं तर ते करपेल। मग पाहिजे तर हवं तर वाढवू शकतो, पण आपण एकदम गरममध्ये टाकलं ना तर ते करपण्याची शक्यता असते। असे चमच्याने व्यवस्थित येत आहेत ते। चिकन
शिजायला थोडा वेळ लागणार, म्हणून एका साईडने पूर्ण व्यवस्थित होऊ द्यायचं, नंतरच पलटी करायची. ते बघा आता बुडबुडे त्याचे कमी झाले ना. आपले पकोडे तयार झालेले आहेत. आता मग मी तुम्हाला ह्याच्यात शिजलाय कसा बघायचा ते पण दाखवते. आता हे बघा आपले पकोडे झालेले आहेत, आपण ते काढून घेत आहोत. आता बघा आपण हे तळलेले आहेत ना, त्याच्यातले हे मी तुम्हाला तळले कसे बघायचे हे बघा, जसं तुटतं हे जे तयार झालेले आहेत. आपल्याला कळतं ते आता शिजले आहेत. आता आपले चिकन पकोडे तयार आहेत. हेल्दी खा, मस्त रहा. धन्यवाद.